बोला. मी आपल्या सोलापूरकरांच्या दृष्टीने खूप मोठा आनंदाचा दिवस आहे की गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरवासीय सोलापूर मुंबई या विमान सेवेची वाट पाहत होते आणि आता खऱ्या अर्थानं ते सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण होतंय. आणि हे स्वप्न पूर्ण होत असताना राज्याचे प्रथम नागरिक आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या सेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुंबई मधून सोलापूरला आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येतात. या ठिकाणी ते विमान सेवेला सुरुवातही त्या निमित्तानं होते आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये 15 तारखेला होतोय. साधारण 12:50 मुंबईतून ते विमान निघेल आणि साधारण 50 मिनिटांमध्ये ते सोलापूरला पोहोचेल आणि इथं पोहोचल्यानंतर औपचारिक या विमान सेवेचा शुभारंभ झाल्याचं माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी जाहीर करतील. एक छोटा कार्यक्रमही या ठिकाणी होईल. त्याच कार्यक्रमासोबत आपण बघतो की पूरग्रस्तांच्या जे बाधित पूरग्रस्त आहेत किंवा शेतकरी आहेत त्या सगळ्या कुटुंबांना एक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक दिवाळी किट देण्याचा संकल्प आम्ही DPDCतून केलेला होता जिल्हा नियोजन समितीनं आणि ते किट वाटप. पण त्यासोबत आदरणीय देवाभाऊंच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडून लाडक्या बहिणीसाठी दिवाळीचं एक भाऊबीज असा एक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि ते जे सगळं किट आहेत त्याचं वाटपाला औपचारिक सुरुवात इथूनच होणार आहे. असे 2 कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि त्यासोबत त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये आदरणीय सुधाकरजी पंत परिचारक मालक यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या कारखान्यावर श्रीपूर इथे होणार आहे. त्या ठिकाणी शेतकरी मेळावा होणार आणि तो मेळावा झाल्यानंतर मग मुख्यमंत्री महोदय मुंबईकडे पुन्हा निघतील. नाही, आता इथं काय औपचारिकता म्हणून आपण कार्यक्रम करतो. या ठिकाणी जेवढी बसतील तेवढी लोक किंबहुना त्याच्यापेक्षा अधिकची लोक या ठिकाणी स्वागताला येतील. शहरातल्या नागरिकांच्या मध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे. आता मुंबईची विमानसेवा चालू होती, मुंबईसोबत बेंगलोरची विमानसेवा चालू होती आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द दिलेला होता सोलापूरवासियांना तो खऱ्या अर्थानं आता पूर्ण होताना दिसतोय. आणखीन लोकांना शंका कुशंका व्यक्त करत होते. काही लोक म्हणत होते गोव्याला गेल्यावर पिढी बिघडेल, काही लोक म्हणत होते की मुंबई सेवा चालूच होणार नाही, गॅरंटीनं सांगते असेही काही लोक म्हणत होते. आता आम्ही सांगितलं की गॅरंटीनं आम्ही विमान घेऊन आलेलो आहे, आता अडचण राहिलेली नाही, सगळ्या सेवा चालू होतील. आणि आपली सोलापूरकरांची पुढची अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांना की तिरुपतीला सोलापूरमधून आपल्या सगळ्यांना जाता आलं पाहिजे. इथल्या जनतेला ती सेवा आता लवकरच चालू होईल आणि खास करून आपण बघता की 12:45 मुंबईतून विमान निघणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा तो स्लॉट आपल्याला मिळालेला आहे. पण आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं आता आदरणीय मोदीजींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नवी मुंबईच्या विमानतळाचाही शुभारंभ केलेला आहे आणि तेही विमानतळ डिसेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि तेव्हा आपल्याला सकाळी सुद्धा लवकरच्या विमानसेवेचा आनंद घेता येईल. ती विमानसेवा चालू होईल.